मी मोनिका आज तुम्हाला आपल्या रयत क्लासेस चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। तर आज आपण नेमकं काय घेणार आहे त्याचे 7 टॉपिक आणि 7 दिवसांचा प्लॅनिंग हे तुमच्या समोर शेअर करणार आहे। त्याच्यासाठी आपल्या रयत क्लासला शेअर, सबस्क्राइब आणि लाईक करायला विसरू नका। चला तर युनिट टेस्ट आलेली आहे। तर युनिट टेस्टमध्ये तुम्हाला मार्क्स हवे असेल तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे आणि मार्क्स कमी पडत असेल तर रिव्हिजन कशी करायला पाहिजे याच्यासाठी मी तुम्हाला 7 पद्धतीने 7 मेथड सांगणार आहे। ते तुम्ही यूज करून बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका। सुरुवात करूया। चला पाहूया। पहिला टॉपिक काय सांगितलंय, आजचाच अभ्यासाचे नियोजन करा। म्हणजे तुम्ही आजच म्हणजे तुमच्याकडे दिवस राहिलेत 15 ते 16। तुमची मॅक्झिमम युनिट टेस्ट असणार आहे ऑगस्ट किंवा सप्टेंबरच्या ऑगस्टच्या लास्ट वीक आणि सप्टेंबरच्या फर्स्ट वीक असं, किंवा पूर्णपणे ऑगस्टच्या फर्स्ट किंवा सेकंड वीकमध्ये। त्याच्यामुळे तुम्हाला तुमचं शेड्यूल निवडायचं आहे। त्यासाठी तुम्ही आजच तुमचा टाइम टेबल फॉलो करा। म्हणजे 7 दिवसासाठी तुम्ही दिवसभरामध्ये कसा अभ्यास करता त्याच्यावर डिपेंड आहे। दुसरा टॉपिक आहे, रोज 3 टप्प्यामध्ये अभ्यास करा। 3 टप्पे म्हणजे आपल्याला साहजिक दिवसाचे आपल्याला 24 तास प्रत्येक मुलासाठी आणि प्रत्येक स्टुडंटसाठी, माझ्यासाठी, तुमच्यासाठी, सगळ्यांसाठी 24 तास आहेत। मग ते 24 तासामध्ये तुम्ही कसं युजफुल करता त्याच्यावर डिपेंड आहे। तर मी तर म्हणेन सकाळी तुम्ही पहाटे, दुपारी ते शाळेत असता आणि संध्याकाळी म्हणजे रात्री, काहीकांचं रात्री होतं तर काहीकांचं सकाळी होतं, अशा टप्प्यामध्ये अभ्यास करा। तर पहिल्या टप्प्यामध्ये तुम्ही सकाळी 4 वाजता उठू शकता आणि अभ्यास करू शकता। दुसऱ्या टप्प्यामध्ये दुपारी शाळेमध्ये तुम्हाला टाइम भेटत असेल तर तुम्ही तिथे अभ्यास करू शकता। आणि सेकंड म्हणजे लास्ट थर्ड राहिला त्याच्यामध्ये तुम्ही सायंकाळी त्यावेळी तुम्ही अभ्यास करायला बसू शकता। म्हणजे तुमचा क्लास किंवा तुमचं कोणत्याही गोष्टीचा शेड्यूल असेल त्याच्यामध्ये थोडंसं नियोजनबद्ध करून किंवा तुमचा जो मी टाइम असतो त्याला तुम्ही फॉलोअप करून तुमच्या अभ्यासासाठी करू शकता। क्लिअर? ओके, 2 पॉईंट क्लिअर झाले असतील। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे तिसरा, रोज एक विषय पूर्ण करा। अर्धवट विषय घेण्यापेक्षा पूर्ण एक दिवसाचा एक शेड्यूल, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही आज हिस्ट्री घेतलंय, हिस्ट्रीची रिव्हिजन पूर्ण करा। 2 ते 3च चॅप्टर येतात, 3 किंवा 5 एवढेच चॅप्टर तुम्हाला पहिल्या युटीला येतील, म्हणजे युनिट टेस्टला येतील 2026ला। त्याच्यासाठी कोणते क्वेश्चन IMP असतील हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ। त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर तुम्हाला याच्यामध्ये सांगितलं, जर तुम्ही मॅथ्स 1 मॅथ्स 2 असं घेतलं तर त्याच्या दिवसाचा फॉर्म्युला पहिले लिहून घ्यायचं। याचं मला रिकॉल मेथड यूज करायची, म्हणजे आठवते का नाही हे बघायचं आणि विषयाचा पूर्ण बुकना पाडून टाकायचा, म्हणजे ह्या भाषेत की पूर्ण कव्हरअप झालं पाहिजे असं। आणि 4th पॉईंट म्हणजे आपण पाठांतर करतो पण लिहिण्याची प्रॅक्टिस नसते। बरं, तुमचं प्रश्न उत्तर पाठ होतात पण जेव्हा तुम्ही लिहायला जातात ना तेव्हा आठवत नसतं। मग याच्या मागचा उद्देश काय आहे, तर तुम्ही जेवढं पाठांतर करता त्याच्यावर तुम्ही लिहिण्यावर भर द्या। जेणेकरून तुम्ही अशी एक नोटबुक बनवा त्याच्यामध्ये तुमचं सर्व पॉईंट राहील। तुमचं पाठ झालं ते रिकॉल मेथडने सॉल्व्ह करा। तुमचं लक्षात राहत नाही ते तुम्ही लिहून काढा, किंवा जे लक्षात आहे ते एकदा लिहून काढा, शब्द चुकणार नाही। अशा पद्धतीने तुम्ही 4था पॉईंट क्लिअर करू शकता। आणि सर्वात IMP म्हणजे मागील प्रश्नपत्रिका सॉल्व्ह केलं तर तुम्हाला प्रश्नपत्रिकेचा गाभा नेमका काय आहे हे समजू शकतो। फॉर एक्झाम्पल मागच्या वर्षी 2024ला, 25ला किंवा आता येणाऱ्या 26-27ला कोणता प्रश्न येणार आहे याची खात्री तुम्हाला मागच्या प्रश्नपत्रिकेवरून समजते। म्हणून पहिले प्रश्नपत्रिकेचा व्यवस्थित अभ्यास करायला शिका। मागचा क्वेश्चन पुढच्या वर्षी कसा रिफ्लेक्ट होतो याचा अभ्यास करा। याच्यासाठी तुम्ही यूट्यूबवर मला नक्की कमेंट करून सांगा, आपण पुढचा व्हिडिओ त्याच्यावरच घेऊया। आणि सगळ्यात शेवटचा पॉईंट म्हणजे मोबाईलवर नियंत्रण। आताची जनरेशन म्हणजे युनिक आहे, ती कोणाचा ऐकत नाही, आईचा नाही, वडिलांचा नाही। त्याच्यामुळे तुम्ही मोबाईलवर नियंत्रण ठेवा आणि कमीत कमी मोबाईल वापरा, जेणेकरून तुमचा अभ्यासावर जास्तीत जास्त टाइम यूज होईल। आणि मोबाईल याच्यासाठी की तुम्हाला क्वेश्चन पेपर हवेत किंवा कोणत्याही गोष्टीसाठी तुम्हाला टाइम पुरत नसेल तर तो तुम्हाला बघण्यासाठी शॉर्ट व्हिडिओ किंवा याच्यासाठी तुम्ही युजफुल करू शकता। आणि सगळ्यात शेवटचा पॉईंट म्हणजे शेवटच्या दिवशी काय करा। फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे 15 दिवस राहिले, तुम्ही 7-7 दिवसाचा रिकॉल मेथड ठेवला, तुमचा अभ्यासक्रम कंप्लीट होत आला। आणि त्याच्यानंतर रिव्हिजन मोस्ट इम्पॉर्टंट, सगळ्याचा स्ट्रक्चर म्हणजे रिव्हिजन झाली तर तुमचा अभ्यास होतो, अन्यथा काहीच त्याला फायदाही नसतो। म्हणून शेवटच्या दिवशीमध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन करा। 2-3 वेळा रिव्हिजन झाल्याच्या नंतर तुमचा जो प्रश्न लिहिण्याची मेथड आहे ती कधीच चुकणार नाही। या पद्धतीचं तुम्ही असं फॉलोअप केलं तर तुमचा अभ्यास व्यवस्थित होईल। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करायला आणि शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढच्या व्हिडिओसाठी तुम्हाला नोट्स कसे काढायचे किंवा रिकॉल मेथड हवी असेल तर कमेंटमध्ये रिकॉल मेथड असं टाईप करायला विसरू नका।